विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होतं ते संपत असताना ज्या तडाखेबाज पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं आणि भल्या भल्यांची सुट्टी करून टाकली, त्याच्यावरती बरीच चर्चा आता होते आहे. त्यांनी जो उपस्थित केलेला एक मुद्दा त्याच्यावरती थोडंसं वेगळ्या पद्धतीनं चर्चा व्हावी असं मला अपेक्षित आहे. हिऱ्यापोटी गारगोटी असा एक त्यांनी शब्द उद्धव ठाकरेंसाठी वापरला. गंमत म्हणून, उपहास म्हणून त्याच्यावरती बोलल्या गेलं आणि ज्यांना उद्धव ठाकरेंना विरोध करायचा आहे त्यांना ते चांगलं वाक्य सापडलं बोलायला. ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांना पुन्हा गद्दार, खोके, बोके, ओके ते सगळे जे शब्द आहेत तेच परत पुन्हा चालू आहे. आता ह्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना जे सांगायचं आहे की तुम्ही एखाद्याचे फक्त भौतिक असे वारस असाल म्हणजेच तुम्ही विचाराचे वारस होता असं नाही. हा त्याच्यातला एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती जरा विचार झाला पाहिजे. ठीक आहे, उदाहरण मी आवर्जून तुमच्या पुढे भारतीय राजकारणातली ठेवतो. म्हणजे एकनाथ शिंदेंना जे नेमकं म्हणायचं होतं, हिऱ्यापोटी गारगोटी म्हणत असताना की जो तुमचे वडील आणि त्याचा मुलगी जो कोणी असेल ते, आणि हा वारस सांगत असताना की तुम्ही फक्त बायोलॉजिकल फादर, जैविक फक्त तुमचं रक्त कसं आहे ते किंवा DNA कसा आहे हे सांगू शकता, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या विचाराचे पाईक आहात. पहिला मुद्दा म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीमध्ये गेले, मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सगळे हे जे डावे पत्रकार होते लिब्रांडू यांना अचानक असा साक्षात्कार झाला होता, उद्धव ठाकरे कसे पुरोगामी आहे, ह्यांचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नसून कसं व्यापक हिंदुत्व आहे आणि ते त्यांच्या वडिलांपेक्षा आजोबांचं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व कसं आहे आणि ते कसे पुरोगामी वाटेवरती चालायला निघालेले आहे. आता ह्याच्यातला नेमका जो बोट ठेवलेल्या ज्या गोष्टीवरती एकनाथ शिंदे यांनी की त्यांनी हे बाकीचा विषय सगळा सोडून दिला. बाळासाहेबांना, माझ्या वडिलांना पळवलं, वडिलाचे फोटो पळवले हे म्हणत असताना हा आरोप जो एकनाथ शिंदेवरती केला गेलेला होता. आणि एकनाथ शिंदेचा मुद्दा फार नेमका आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला आकर्षित झालेला मतदार, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला मतदारांनी दिलेला कौल 2019ला, कारण की ती युती भाजप बरोबर होती आणि मी यापूर्वीचा व्हिडिओ त्याच्यावरती केलेला आहे. निवडणूक पूर्व युतीलाच कौल होता. जो हिंदुत्ववादी मतदार आहे त्याच्याशी आपण प्रतारणा करतो आहोत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन, आणि राष्ट्रवादी सेना असा शब्द जो जयंत पाटलांच्या तोंडी आला होता तोच नेमका एकनाथ शिंदेनं उचलला आणि टोमणा मारला. आता जो मुद्दा उपस्थित होतो आहे तो एक तर तुम्ही फक्त केवळ त्यांचे काय जैवशास्त्रदृष्ट्या वारस आहेत म्हणजे विचारांचे आणि किंवा राजकीय वारस होत नाही एक, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विचारावरती एखादा पक्ष संघटना उभी असते त्या विचाराचं पालन झालेलं आहे की नाही. विशेषतः राजकीय पक्ष जेव्हा असेल तेव्हा त्या पक्षाचे जे मतदार असतात, तुम्ही वर्षानुवर्षे जे बांधलेले असतात, जर त्यांना धोका देणार असाल तर तुम्हाला तो मतदार धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. असे ते दोन महत्वाचे मुद्दे आहेत. आता आपण भारताच्या पातळीवरती बघू. आता जी पदयात्रा राहुल गांधीची चालू आहे त्या निमित्तानं वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातोय की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची क्षमता किती. फार मोठ्या प्रमाणात निवडणुका त्यांच्या नेतृत्वामध्ये असताना काँग्रेस हारलेला आहे. सार्वत्रिक निवडणुका हारल्या, विधानसभांच्या निवडणुका हारल्या आणि हे सिद्ध झालं की हा नेता पक्षाला जिंकून देऊ शकत नाही. म्हणजे हा पहिला मुद्दा समोर येतो की हा नेता पक्षाला जिंकून देऊ शकत नाही. तुम्ही फक्त वारस आहात, प्रत्यक्ष त्या पक्ष चालवण्याच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही सक्षम नाही आहात. जी गोष्ट इंदिरा गांधींनी सिद्ध केली होती, राजीव गांधींना फारसं सिद्ध करायची वेळ नाही आली. त्यांची काही काळातच, अल्प काळातच त्यांची हत्या झाली. पण ह्यांना संधी होती आणि ती संधी सुरुवातीचे 10 वर्ष 2014 ते 2004 ते 14 ही 10 वर्ष तुमची सत्ता असताना, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, सोनिया गांधी सर्वेसर्वा असताना राहुल गांधींना पूर्ण संधी होती की त्यांचं नेतृत्व तयार करणे, ते नेतृत्वाचा प्रभाव निर्माण करणे आणि त्याचा फायदा घेणे. प्रत्यक्ष सरकारची तुमच्यावर जबाबदारी नव्हती पण तुमच्या हातामध्ये तर सगळा कारभार होता, सगळी सूत्र होती. ही एक सुवर्ण संधी त्यांना होती आणि त्यांनी ती गमावली. म्हणजे एक सगळ्यात मोठं ठळक भारतीय पातळीवरचं उदाहरण आहे की वारसा, जो जैविक वारसा आहे तो राजकीय वारसा चालू शकलेला आहे हे दिसत नाही. राहुल गांधीचं सगळ्यात मोठं उदाहरण. दुसरं उदाहरण स्वतः उद्धव ठाकरेंचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाची एक विचारसरणी अनुसरली होती आणि त्या पद्धतीने एक मतदार तयार केलेला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत किंवा 2014ला भाजपशी विरुद्ध लढलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलेले नसल्यामुळे शिवसेनेला 63 पर्यंत आमदारांची मजल गाठता आली बाळासाहेबांच्या माघारी. हे एक मोठं यश उद्धव ठाकरेंना आलेलं होतं की जोपर्यंत ते त्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराप्रमाणे चालत होते तोपर्यंत. ह्याच्यानंतर मात्र जी गाडी घसरली
तुम्ही जेव्हा तडजोड केली निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीमध्ये गेले आणि आम्ही वारंवार त्याचा उल्लेख करतो की नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांमधून ह्याचा फटका बसलेला आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आणि त्यांचं हिंदुत्व म्हणून जी काही गोष्ट होती तो जो मतदार होता त्याच्याशी तुम्ही गद्दारी केल्यामुळे त्या मतदारांनी तुम्हाला नाकारलेला आहे. हे दुसरं नेतृत्व उद्धव ठाकरे यांचं की जे तुम्ही वारसा राजकीय वारसा वैचारिक वारसा चालू शकलेले नाही. आता काही उदाहरणं अशी पण आहेत की ज्यांनी यशस्वीरित्या आपण वारसदार आहोत ते सिद्ध केलं. बिजू पटनायकच्या नावानं बिजू जनता दल पक्ष स्थापन केला नवीन पटनायकनी. एक दोन तब्बल 5 वेळा ओरिसाचं मुख्यमंत्री पद पटकावून दाखवलं, स्पष्ट बहुमत मिळवून दाखवलं. दुसरं उदाहरण M.K. स्टॅलिन यांचं आहे. करुणानिधीच्या मृत्यूनंतर पक्षाचं नेतृत्व किंवा त्यांच्या आजारपणाच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये स्टॅलिन सांभाळत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षावरती पूर्णपणे त्यांचं काय कमांड पक्ष पूर्ण त्यांच्या नियंत्रणात आला. त्यांनी पक्षाला प्रत्यक्ष विजय स्वतःच्या जीवावरती सहकारी पक्षांचे किंवा काँग्रेसचे त्या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्याबरोबर असताना, पण त्यांची त्यांना गरज नाही. त्यांनी स्वतंत्रपणे बहुमत प्राप्त करून दाखवले. जगनमोहन रेड्डींचं उदाहरण आहे. वाय.एस. राजशेखर रेड्डी त्यांचे वडील त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमधून त्यांनी बाहेर पडले, पक्ष स्थापन केला आणि आपण त्या संघर्षशील बापाचा वारसा चालवत आहोत हे प्रत्यक्ष लोकांनी त्यांना मतदान केलं आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात 2/3 जास्त बहुमत मिळवून दाखवून ते सिद्ध केलं. तिसरं उदाहरण काही प्रमाणात का होईना म्हणजे सत्ता जरी नाही प्राप्त झाली तरी मोठा विरोधी पक्ष होता आला असं अखिलेश यादव यांचं आहे की त्यांनी मुलायम सिंग यांच्या माघारी किंवा नंतर त्यांच्या आजारपणाच्या काळात पक्ष ते चालवत होते किंवा त्यांच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. अर्थात निवडणूक मुलायम सिंग यांनी लढवली होती मागची, पक्ष सत्तेवरती आला, नंतर मग सूत्र यांच्याकडे आली, पण आता यांनी स्वतः नेतृत्व करत पक्ष 111-12 आमदारांपर्यंत नेला. ही मोठी गोष्ट आहे. सगळा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आज उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष उभा राहिला, त्याचं फार मोठं श्रेय स्वतः अखिलेश यांना जातं. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचं उदाहरण आहे की त्यांनी मुलायम सिंग यांच्या माघारी ते तुरुंगात गेल्या लालू प्रसाद यादव हे तुरुंगात गेल्याच्या नंतर तेजस्वी यादव यांनी आपला पक्ष उभा केला, पक्ष 1 नंबरला नेला. तेव्हा नितीश कुमार विरोधात होते, भाजपही विरोधात होतं, सगळ्या उरलेल्या काँग्रेस सगट विरोधी पक्षांचं कडबोळं तयार केलं. त्यांनी काय साथ दिली काय नाही ती गोष्ट वेगळी, पण आपला पक्ष 1 नंबरला नेऊन ठेवला. फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आमदार त्यांची निवडून आली आणि आता ते सत्ता बदलाच्या या खेळामध्ये उपमुख्यमंत्री पण झालेले आहे. असं काही आपल्याला प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळत नाही. उद्धव ठाकरे यांनी जे काही राजकारण केलं ते पवारांच्या ओंजळीतून केलं, पवारांच्या मांडीवर बसून केलं. त्याच्या नेमकं उलट या बाकीच्या लोकांनी स्वतःच्या जीवावर राजकारण केलेलं आहे. म्हणजे सत्ता मिळाली किंवा दुसऱ्याच्या सहकार्याने सत्ता मिळवली किंवा झारखंडचं पण उदाहरण तुम्हाला देता येईल हेमंत सोरेन यांचं की त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या सोबतीनं सत्ता मिळवलेली आहे. उलट नाही झालं. म्हणजे दुसरा कोणीतरी मोठा नेता आहे त्याच्या जीवावर अगदी ज्यांची संख्या फार छोटी होती ते HD कुमारस्वामी सुद्धा कर्नाटकामध्ये ते स्वतःला अटी घालत होते आणि त्याप्रमाणे काँग्रेस ऐकत होती. पण इथलं उदाहरण मात्र नेमकं उलट असं आहे की स्वतः उद्धव ठाकरेंनी मला पद पाहिजे याच्याशिवाय कसलीच अट नाही त्यांची. हा जो त्यांचा आरोप आहे हिऱ्यापोटी गारगोटी तो नीट समजून घ्या की तुमची कमांड नाहीये, तुमच्या हातात तुमचा पक्ष नाही आहे, तुमच्या हातात राजकारण नाही आहे. की जे काही मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये त्या सगळ्या काळामध्ये सगळ्या सरकारवरती उद्धव ठाकरे यांची पकड आहे हे सिद्ध होत नाही. छोट्या कालावधीत का होईना कुमारस्वामींना आपली आपली पकड सिद्ध करता आली. हेमंत सोरेन काँग्रेसच्या बरोबरीत पण त्यांचं त्याच्यावरती वर्चस्व आहे किंवा तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला बरोबर घेतलेलं असलं तरी आता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षावरती आणि त्या विरोधी राजकारणावर त्यांची पकड आहे. असं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलेलं नाही. उद्धव ठाकरे यांना त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीवाले कसे वरचढ आहे, त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीवाल्यांच्या गावगावच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शिवसेनेला कसं हैराण करून सोडलेलं होतं. ही तक्रार खरं तर एकनाथ शिंदे गटाची आहे आणि त्याचं कसलंही निराकरण प्रत्यक्ष कृतीनं बोलभानपणा किती काही केल्यानं काही होत नाही. प्रत्यक्ष कृतीने अजूनही उद्धव ठाकरे यांना करता आलेलं नाहीये ही त्याच्यातली तक्रार आहे. आणि निवडणुकीचे निकाल पण त्या पद्धतीनं आता लागलेले आहे की शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला जास्त जागा निवडून आणता आल्या की तेवढ्या स्वतः प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंच्या गटाला पण निवडून आणता आलेल्या नाहीत. एक पक्ष म्हणून ज्या पद्धतीने ते उभे राहिले कमी कालखंडामध्ये आणि त्यांनी भाषणातून सुद्धा हे सिद्ध करून दाखवलं की माझा म्हणून स्वतःचा एक अजेंडा आहे, मी काही कुठल्या भाजप सारख्या मोठ्या आणि केंद्रात बलवान असलेल्या पक्षाच्या हातचं बाहुलं नाही. हिऱ्यापोटी गारगोटी ह्या
एकनाथ शिंदे यांच्या वाक्याचा, आणि जसं ते एकनाथी भारूड आपण म्हणतो तसं हे जे त्यांनी अतिशय सुंदर असं भारूड त्या विधानसभेमध्ये मांडलेलं आहे, त्याच्यातून हा एक अर्थ निघतो आहे त्याची ही उसंत वाणी. विधिमंडळात रंगले भारूड, शब्दांचे गारुड एकनाथी. उद्धवासी म्हणे आहे गार गोटी, जन्म हिऱ्या पोटी कुपुत्रच. बाळासाहेबांचा आम्हीच वारसा, गद्दारीचा वसा तुम्हा टाही. खुर्चीसाठी केली तत्वाशी गद्दारी, हिंदुत्व खुद्दारी विसरले. झिजवे उंबरा गोविंद बागेचा, रेशीम बागेचा प्रश्न आम्हा. घर कोंबड्यांना कसली किंमत, आम्हाला हिम्मत विचारती. कांत एकनाथे बडविले धुणे, उद्धवाचे उणे काढून या. जो एक आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला होता की हे कसे रेशीम बागेत जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे आणि हेडगेवारांची समाधी आणि तो पुतळा आहे, त्याचं ते दर्शन घ्यायला गेले आणि यांनी खरं तर कारण नसताना टीका केली. वस्तुतः हे म्हणत असताना आपण काचेच्या घरात राहतो आहोत, आपण गोविंद बागेत म्हणजे शरद पवारांच्या बारामती इथल्या निवासस्थानी कशा त्याचे उंबरठ्या झिजवतो, हा विनाकारण स्वतःवरती ओढून घेतलेली टीका आहे उद्धव ठाकरे. त्यांनी म्हणायचं नव्हतं आणि मैदानात ये लढ अशी हिंमत करून त्यांनी त्यांचे जे एका अर्थाने आपण गावठी भाषेत म्हणतो ना इज्जत काढली, की घरी बसून तुम्ही राहता, आम्हाला माहिती आम्ही रस्त्यावरचे कामं केलेत, लाट्या काट्या काढलेत, आंदोलनामध्ये गेलेलो आहोत, किंवा पूर असताना किंवा कोविड असताना पीसी किट घालून ते गेलेले, पीपी किट घालून ते फिरले होते. उद्धव ठाकरे कुठंच गेलेले नाहीत आणि भाषण मात्र करायला लागलेत. म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी, म्हणून ते जे आम्ही धुणं बडवलं असं जे म्हणतो त्याचं कारण ते आहे. उद्धव ठाकरेंनी विनाकारण अशा पद्धतीची टीका स्वतःवरती ओढून घ्यायचं खरं तर कारण नव्हतं. एकनाथ शिंदेनी ती नेमकी संधी साधली आणि विधानसभेचं अधिवेशन, अख्खच्या विधिमंडळाचं अधिवेशन अख्खच्या अख्ख खिशात घातलं. हेच ह्या हिवाळी अधिवेशनाचं एक छोटं एका वाक्यातलं सार असं म्हणता येईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.